brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले। आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले। धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले। दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले। गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं। गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं। ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले। त्यांना जामीन द्यायला आलं कोण? त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय, बाप आणि भाऊ। चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू। अरे हे जे काल झालं, अरे दंगलीत हे जे काल झालं, त्यात फक्त गरीबाचं हाल झालं। पोलिसांना उडकली, त्यात सगळीच पोरं अडकली। मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा? मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्यात सेटिंग झाली। पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली। असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल। पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल। आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कच्चून दंडे पडतात। जेलात त्यांच्या ढुंगणावर आता रोज कच्चून दंडे पडतात। पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात। असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ। चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू। हे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक? अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक? कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं? खोटं नाटं सांगून ते तुम्हाला पेटवतात, खोटं नाटं सांगून ते तुम्हाला पेटवतात। तुमचं डोकं फिरवून दंगलीमध्ये पाठवतात। तुमच्या मेंदूची वाटणी करतात, अरे तुमच्या मेंदूची वाटणी करतात। शिवराय भीमराय छाटणी करतात, तुमच्या मेंदूची वाटणी करतात। हिंदू मुसलमान छाटणी करतात। वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात, वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात। गोध्राकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात। पण आम्हीच साले विसरून जातो भूकपोट, यात चूक कुणाची आहे? आम्हीच साले भिकारचोट विसरून जातो भूकपोट। यांचं ऐकत बसतो, फुकटचं फसतो आणि दंगलीत घुसतो। आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे। आधी जातीपातीला गाडलं पाहिजे आणि पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे। शिवराय आपले, भीमराय आपले, हिंदू आपले, मुसलमान आपले, आपण सारे भाऊ भाऊ। चला भारतीय नागरिक होऊ, चला भारतीय नागरिक होऊ। संविधानाचं गाणं गाऊ, अत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ। चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ, चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ, चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ। आता खरं तर या शब्दांनंतर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। महाराष्ट्राच्या घराघरात ज्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्यांच्या मोबाईलवरती सोशल इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरती जे गेल्या आठवड्याभरापासून आपण ज्याला छा गए असं म्हणतात, ते डॉक्टर स्वप्नील चौधरी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण दंगल समजून घेणार आहोत, समाजातली अस्वस्थता समजून घेणार आहोत आणि नेमकं याच्यातून पुढे जाण्यासाठी काय मार्ग आहे तो त्यांच्या कवितेतून येतोय का तेही बघणार आहोत। डॉक्टर आपलं खूप खूप स्वागत आहे। पण पेशाने डॉक्टर, BMS, त्याच्यानंतर MS ऑप्थॉल्मॉलॉजी आणि मग हे सगळं केल्यानंतर कवी कुठून आला अंगामध्ये? कवितेला सराशी काही डिग्री नसते। कविता तुम्ही समाजात पाहता आणि मग व्यक्त होता, तिथे कविता होते। फक्त तुम्ही व्यक्त कसे होताय हे फार महत्वाचं आहे। मी माझी एक चारोळी लिहिली होती की अलग माझ्या जिंदगीचा असाही एक फॅक्टर आहे, अलग माझ्या जिंदगीचा असाही एक फॅक्टर आहे। जिंदगीचा रसिक कवी मी, पण पेशानं डोळ्यांचा डॉक्टर आहे। वा वा। आणि जे जे समाजात घडतं ते टिपतंय, पण टिपल्यानंतर ते अशा पद्धतीनं लिहिलं गेलं पाहिजे की प्रत्येकाला वाटावं अरे हे मलाच म्हणायचं होतं। ही माझी भावना आहे, पण फक्त लिहिली त्यानं। आणि मग हे निरीक्षण करता करता लिहिता झालो
आणि मग लोक आता कवी म्हणायला लागले. त्यामुळे ते लिहिणारा डॉक्टर असं तुम्ही तुमच्या इन्स्टा हँडलवर आहे, लिहिणारा डॉक्टर. मी फार ते एकदम व्यवस्थित बघितलंय. मी काल परवापासून मला असं मनापासून वाटत होतं की तुम्हाला कुठून तरी संपर्क करावा, पण माझा एक जवळचा मित्र तुमचा जवळचा मित्र निघाला आणि तो संपर्क असा काही मिनिटात झाला. पण ज्या कवितेमुळे आता तुमची ओळख, म्हणजे तुम्ही कविता करताय त्याला किती येतात, जवळपास 10-15 वर्ष झाली, पण ज्या कवितेमुळे महाराष्ट्रभर तुम्ही आता तुमचं नाव, तुमची कविता, तुमचा चेहरा ओळखलं, ती दंगल कविता आहे. आणि त्याचं कारण असं, म्हणजे दंगल समजून घेऊ कविता आहे, त्याचं कारण असं आहे की आता महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते जाती धर्मामध्ये विभागलेलं वातावरण आहे. नागपूरमध्ये आत्ताच 2 गटांमध्ये दंगल झाली, तिथेही काही लोकांना त्रास सहन करावा लागला. आपण बघितलं की त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या, म्हणजे गेल्या वर्षी इलेक्शनच्या आधी रामनवमीच्या वेळेला छोट्या मोठ्या दंगली झाल्या. दंगल समजून घेऊ कविता जी आहे ही कुठून आली, ही कशी काय तुमच्या डोक्यात आली की आता हे लिहिलं पाहिजे आपल्याला? हे कसं कधी वाटायला लागलं की हे असं होतंय, जी रियालिटी आहे, जे बोलतात सगळं, पण मांडलंय या शब्दातून? याला सर सगळ्यात महत्वाचं कारण एक वैचारिक दिशा, की तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे ती मन जोडणारी आहे का तोडणारी आहे, हे जेव्हा माणसाला एकदा कळायला लागतं ना, म्हणजे तुम्ही द्वेष भावनेला खतपाणी घालणारे आहात की माणसं जोडत जोडत पुढे जाणारे आहात. मग आपण समाजात पाहिलं तर गोष्टी तोडणाऱ्या काय काय आहेत. सगळ्यात महत्वाचा आज जर फॅक्टर पाहिला तर माणसाला माणसापासून वेगळं करण्याचा जर घटक असेल ना, तो जात आणि धर्म आहे. म्हणजे आपण अनेक सिनेमांमध्ये पाहिलं, तेरा खून लाल मेरा खून लाल, तूही घर में, तुलाही अन्न वस्त्र निवारा, मलाही अन्न वस्त्र निवारा. पण मग वेगळं काय करतं माणसाला? तू माझ्या एका जातीचा आहे मग आपण जवळचे, तू माझ्या धर्माचा आहे मग आपण जवळचे, आणि वेगळं करण्यालाही तोच घटक. आणि मग त्याच्यातून सगळ्यात विध्वंसक काय होतं तर माणूस मारला जातो, जिवंत हाडामासाचा माणूस मारला जातो. आणि कारण काय तर त्याला हे सोकाड लोक जात आणि धर्माचं लेबल चिटकवून देतात. पण मग हे ज्या वेळेला चिटकलं, असं कुठं बघायला मिळालं की अरे, म्हणजे असे काही प्रसंग बघायला मिळाले आयुष्यात, असा काही अनुभव आला की अरे दंगलीतून माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय? सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या भागात राहत होतो त्या भागातल्या एका मोठ्या शहरामध्ये एक दंगल झाली. आणि मी माझं नेहमीच एक कटिंग करण्याचं दुकान, त्या कटिंगच्या दुकानात जायचो. आणि दंगलीनंतर पुन्हा मी त्या कटिंगच्या दुकानात गेलो आणि विचारलं, अरे आपला बारक्या कुठे आहे? बारक्या म्हणजे तिथे नेहमी माझी जो कटिंग करायचा, त्याला विचारलं, अरे बारक्या कुठे आहे? तर तो त्याच्या मामाकडे होता, आई वडील नव्हते, त्याला मामाकडे राहायचा. आणि मग त्यांनी सांगितलं की बारक्या आतमध्ये आहे. बारक्या आतमध्ये कुणाच्या घेण्यात देण्यात नसलेला पोरगा आतमध्ये कसा? मग त्यांनी मला ती स्टोरी सांगितली की अरे जेव्हा दंगल भडकली, एक खालच्या नालीमध्ये पाय अडकून माणूस पडला आणि त्याला हा पाणी द्यायला गेला, पोलिसांच्या कॅमेऱ्यामध्ये आला आणि दंगलखोर म्हणून आतमध्ये गेला. 4 ते 6 महिने तो आतमध्ये होता, कोर्टाच्या वाऱ्या. आणि एका पडलेल्या माणसाला पाणी द्यायला गेलेल्या मुलाला जर दंगलखोर म्हणून त्रास होत असेल तर जो दंगलीत प्रत्यक्ष जाईल त्या तरुणाला काय भोगावं लागत असेल याचा विचार करणंही अशक्य आहे. म्हणजे ज्या वयात तुमच्या हातात पुस्तकं पाहिजे, तुम्ही स्टडी रूम मध्ये पाहिजे, त्या वयात जर तुम्ही कस्टडीत गेले तर तुमची अभ्यासाची भूमिका राहील का? तुमच्या मनामध्ये खरंच प्रेम राहील का? जेव्हा 3rd डिग्री भेटल्यावर तो जेव्हा बाहेर सुटून येईल त्याला कशी शिकण्याची इच्छा राहील, कसं कुटुंब पुढे नेण्याची इच्छा राहील? त्याच्या मनात जो द्वेष भरला जाईल जातीविषयी, धर्माविषयी, आणि मग त्याच्यातून काय विध्वंसक निर्माण होईल, ही एक घटना मन असं पिळवून टाकणारी होती. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 ठिकाणी दंगली झाल्या. मधल्या काळामध्ये साळुंके सरांची काही पुस्तकं वाचण्यात आले. त्याच्यात महत्वाचं पुस्तक होतं, आपल्या धडावर आपलंच मस्तक असेल. बर. आणि मग म्हटलं, अरे आपल्या डोक्याने आपण किती विचार करतो, यांनी सांगितलं म्हणून हा चांगला, यांनी सांगितलं म्हणून हा वाईट. आणि आपल्याच सोबतची मंडळी हे करताय. छत्रपती संभाजीनगरला मी शिकायला होतो, त्या काळात काही कोर्टाचे निकाल आले की दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायच्या. अरे म्हटलं, हे या धर्मातले आणि त्या धर्मातले, दोन्ही धर्मातले कट्टर जर तरुण अशी निर्माण व्हायला लागले तर आपल्याच वयाची पोरं काय डोकंच फोडतील एकमेकांचे, समोरासमोर भेटणं मुश्किल होईल. पण आता झालंय ना ते डॉक्टर. आता कसं झालंय बघा, मी तुम्हाला मध्येच का तोडतोय, बोलता बोलता तुमची लिंक पण तुटेल थोडीशी, पण तुम्हाला सांगू इच्छितो मी. आता काय झालंय की आधी कसं होतं, आधी दंगल भडकायला थोडा वेळ तरी लागायचा. आता सोशल मीडियावरून, आता नागपूरचं प्रकरण सोशल मीडियावरून दंगल म्हणजे ते व्हायरल होते. आता सोशल मीडिया आपल्या आयुष्यातला एवढा अविभाज्य घटक झालाय. सोशल मीडियात काय आलं की आपण खरं मानायला लागतो. व्हॉट्सअपवर आलेला फॉरवर्ड मेसेज आपण खरं मानायला लागतो. आपण म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी क्रिएट झालेली आहे,
त्यातला कुठलाही मजकूर आपण खरा मानायला लागतो. मग तो इतिहासाबद्दलचा असेल, तो भूगोलाबद्दलचा असेल, तो देशाबद्दलचा असेल, तो जातीबद्दलचा असेल, तो धर्माबद्दलचा असेल, तो आपल्या नेत्याबद्दलचा असेल, एखाद्या महापुरुषाबद्दलचा असेल, ते सगळं खरं वाटायला लागतं ना. मग जायचं, लाईक करायचं, कमेंट करायची, मग त्याचं फॉरवर्ड करायचं, मग ते त्याच युनिव्हर्सिटीतून आलेलं आपण वाचणार, तेच समजून घेणार, मग दुसरं होणार काय? म्हणजे आता सोशल मीडियापासून तुम्ही बघा, जी प्रसिद्धी तुम्हाला सोशल मीडियामधून मिळाली, त्या सोशल मीडियाची दुसरी बाजू ही पण आहे ना, विध्वंसक. ते काय मग? तर मला ना नेहमी एक कवी म्हणून आहे ना, ही खूप दुर्दैवी भावना आहे हा, की एखाद्या कवीला वाटतं की आपली कविता खोटी ठरावी, आपली कविता मरावी, ती म्हणायचं कामच पडू नये. आणि लिहिल्यापासून मला दंगल कवितेबद्दल हे वाटतं की माझी कविता मरावी एकदाची. क्या बात आहे. ती व्हायरल झाली ना, मला आनंद नाहीये सगळ्या गोष्टीचा. ती दंगल होण्याच्या आधी व्हायरल झाली पाहिजे. हातात दगड घेण्याच्या आधी पोरांना ती कविता ऐकल्या गेली पाहिजे. म्हणजे एखादा दंगलीत गेला आणि मग मला काल सर सांगलीवरनं एक फोन आला आणि आनंदाने ते 6 जण ग्रुपने बसलेले होते आणि ते म्हटले आम्ही जेलवारी भोगून आलेलो आहे सांगलीच्या दंगलीत आणि आम्ही सगळ्यांनी तुमचे स्टेटस ठेवले. क्या बात आहे. का ठेवलेत? की आम्ही भोगलंय, हे इतरांना काम पडू नये. आणि कवीची ती भावना आहे. आता तुम्ही म्हटले सोशल मीडियातून सहज पसरलं जातं, मग त्याच सोशल मीडियामधनं हे पण पसरलं पाहिजे ना की हे विध्वंसक आहे. आणि हे सांगण्याची जबाबदारी मला कुठेतरी वाटतं कवी लेखकांची जितकी आहे ना सर, तितकीच या राजकीय पक्षांची देखील आहे. म्हणजे ज्याला तुम्ही त्यांचं नुकसान करायला आता तुम्ही असं म्हणून त्यांचं नुकसान ना, त्यांनी हे पसरवलं, त्यांच्या मागे कोण फिरेल? आणि सर शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा सुद्धा भारतीयत्व आहे ना. भारतीयत्व अजेंडा असेल तर ज्या भारतीयत्वाचा अजेंडा असणारे हे राजकीय पक्ष आहेत सगळे, मी काही राजकीय पक्षांना ब्लेम करत नाही ना, राजकीय पक्षाच्या नेत्यांना ब्लेम करतोय आपण, पण यातलं कोणी रोखण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या वेळेला कुठला नेता भडकाऊ वक्तव्य करतो त्याला कोणी रोखत नाही आज. जर एखादा नेता जातो आणि धार्मिक मोर्चे काढतो त्याला कोणी रोखत नाही आज. एखादा बाबाबुवा येतो, तो अशा पद्धतीची भाषणं करतो भडकाऊ, त्याला कोणी रोखत नाही आज. त्यामुळे कसं म्हणणार की त्यांची जबाबदारी, ते त्यांची जबाबदारी कधीच विसरून गेलेत. त्यांनी सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे. आता त्याच्यामुळं हे आपल्या दारापर्यंत आलेलं आहे, आपल्या पोरांच्या दारापर्यंत आलेलं आहे. आपण खरंच भयंकराच्या दारामध्ये आहे सर. पण जी आपण गोष्ट ऐकतो की जंगलाला आग लागली आहे आणि एक चिमणी चोचीत पाणी घेऊन जाते, कुणाला तरी चोचीत, कुणाला पखालीत, कोणाला हांड्यानी, कोणाला कळशीनी पाणी घेऊन जावंच लागेल. अग्निशामक दलाची वाट पाहत बसण्याचा अर्थच नाहीये. आपण अपेक्षा ठेवावी की या पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं आणि कार्यकर्त्यांनीच मनाशी एक खुणगाट काढावी. जो आमचा नेता दुसऱ्याविषयी भडकवणारं भाषण करत असेल त्याला नेता मानायचं पहिले सोडा. बापाला बाप म्हणतो ना, तसं नेत्याला नेता म्हणण्याआधी आपण एक लक्षात ठेवा, जो माणूस द्वेषाची भाषा बोलेल तो आपला नेता होऊच शकत नाही. या जगात प्रेम शाश्वत आहे, याच्यावर जर तुमचा विश्वास असेल ना, तर जो नेता भडकवणार त्याच्या मागे जायचंच नाही. हे नेते तेव्हाच गप्प बसतील. जोपर्यंत पेटणार आहे, ज्वलनशील पदार्थ कोण आहे, कार्यकर्ता आहे ना, तो ज्वलनशील पदार्थच थंड झाला तर हे आपोआप यांची दुकानच बंद पडतील. मग त्या ज्वलनशील पदार्थाला आता थंड होण्याची गरज आहे आणि हे थंड होण्यासाठी मस्तक जर थंड व्हायचं असेल तर पुस्तक त्याच्यावरचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. आणि ते पुस्तकच वाचा. कुणाचं वाचा, तुम्हाला वाटेल त्याचं वाचा, पण पुस्तकं वाचा. तुमची पावलं जर वाचनालयाकडे, पुस्तकालयाकडे वळली तर मस्त कुणाचं हस्तक होणार नाही, दंगलीत तर बिलकुलच जाणार नाही. व्हॉट्सअपची युनिव्हर्सिटी कोणी वाचायची? तर सर व्हॉट्सअप अशी गोष्ट आहे की लोकांना आनंद मिळतो. माझ्याकडचं नॉलेज मी दुसऱ्याला शेअर करतोय. फॅक्ट चेक तुम्ही केल्या पाहिजेत. तुम्ही सोशल मीडियाचं आणि पत्रकारांचं मी एक अभिनंदन यासाठी करेल की बऱ्याच मीडिया चॅनल्सने आता फॅक्ट चेक सुरू केलं आहे. पण या फॅक्ट चेकसाठी एखादी वेबसाईट कुणाला निर्माण करता आली या माध्यमातून तंत्रज्ञाला, की कोणतीही बातमी आली आणि त्या फॅक्ट चेकवर टाकली, खरी असेल तरच ती पसरवा. मला वाटतं सर ना, फॅक्ट चेक करणारे पैसे लागले पाहिजेत. नाही, फॅक्ट चेक करणारे जे आहेत ना, त्या ज्या वेबसाईट्स आहेत, नाही असं नाहीत, आहेत त्या वेबसाईट, पण त्या आहेत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. पण प्रोपगंडा अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्या लाखोनी आहेत. खरी गोष्ट आहे सर. आणि म्हणून मी मगाशी विचारलं की आता हे जे पसरतंय सोशल मीडिया, तर त्याच्यावर काय आहे का तुमच्याकडे उपाय? मी सर एक कविता लिहिलेली होती सोशल मीडियावर, हा, ती तुम्हाला वाचून दाखवतो मी. हा, की बघा, आपण जोपर्यंत प्रतिक्रियावादी आहे ना, कुणी काही केलं म्हणून आम्ही हे करणार, जोपर्यंत आपण क्रियावादी होत नाही, स्वतःची ऍक्शन आपण स्वतः करत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. माझ्यासारखे जेवढे तरुण आहेत त्या तरुणांना एकच सांगणं की तुम्ही क्रियावादी व्हा. तुम्ही ऍक्शन करा, तुमच्या ऍक्शनवर लोकांनी बोललं पाहिजे. तुम्ही लेखन करा, त्याच्यावरती बोललं पाहिजे. तुम्ही अशी काहीतरी बाईट द्या ना, त्याच्यावरती लोक व्यक्त झाली पाहिजेत. कुणीतरी बाईट दिली म्हणून तुम्ही मग तुमचे मतं व्यक्त करताय, तर तुमचा मेंदू गहाण आहे का? तर त्याच्यावरच एक माझी कविता आहे सर, की मग पिळू मिशा. मग पिळू मिशा. मग पिळू मिशा. हा. आपण मिशीवर ताव देऊन जी मर्दानगी दाखवतो ना, हा. ती कधी दाखवावी?
की कुणी यावं दानं टाकावं, कुणी यावं दानं टाकावं लगेच जमा पक्षी, कुणी यावं दानं टाकावं लगेच जमा पक्षी, लाईक कमेंट वेडी वाकडी नक्षी. त्यांनी प्रोपोगंडा सेट करावा, कायमच आहे. त्यांनी प्रोपोगंडा सेट करावा, ऍक्शन करून निघून जावं, आपण येऊन फक्त कंपल्सरी रिॲक्ट व्हावं. त्यांची ऍक्शन आपली रिॲक्शन, त्यांची ऍक्शन आपली रिॲक्शन. कवर हे चालायचं, कधी आपण घेणार ऍक्शन आणि कधी आपलं बोलायचं. वा, गुंतून ठेवतेच पाहिजे त्याच्यात, आपल्याला पाहिजे त्याच्यात गुंतवून ठेवलं जातं. आज हा विषय आहे ना, दुसऱ्या दिवशी दुसरा विषय प्रोड्यूस केला, आमचे 3 तास सहज त्याच्यामध्ये चर्चेमध्ये. गुंतून ठेवतेच पाहिजे त्याच्यात, लागतो आपला मासा गळाला, अहो धरण बांधायला आपण, पाणी त्यांच्या नळाला. वा. कव्वर असं चालू ठेवणार हे चित्र आता खोडलं पाहिजे. दुसऱ्यांच्या तालावर बाहुली म्हणून नाचणं सोडलं पाहिजे. पोट पाणी पहिला मुद्दा. कुणी तुम्हाला भडकवत असेल ना, त्याला सांगा मला नोकरीला लाव, मी तुझ्या मागे फिरतो. हा. पोट पाणी पहिला मुद्दा. भावनिक होऊन राहायचं नाही, बैरा होऊन आंधळ बनून कुणाच्या मागे मागे जायचं नाही. वा. आणि या जग बदलण्याच्या कल्पना आहे ना, महात्मा गांधी म्हणतात ना की जग बदलण्याची कल्पना स्वतःपासून. आम्ही देशासाठी कार्य करतोय ना, आधी स्वतःसाठी करा, कुटुंबासाठी करा. उगाच जग बदलण्याआधी आपण आपल्या पायावर उभं राहू. क्या बात. कसा बदलत नाहीत समाज मग निवांत पाहू. कारण आपल्याच खिशात नसेल ना रुपया, तर काहीच हिंमत येत नाही. आणि बाहेरचं सोडा हो, पैशाशिवाय घरातलीही किंमत येत नाही. तालावर नाचणं सोडू, आता माणसासोबत पैसा जोडू. माझ्या प्रत्येक कवितेत सर उत्तर आहे शेवटी की आता आपण तालावर नाचणं सोडू, माणसांसोबत पैसाही जोडू. मग वाडा, मग वतन, मग शेठ, मग भाई, मग पिळू मिशा. जेव्हा आपलं जगणं 4 जणांच्या आयुष्याला देऊ लागेल दिशा, मग आपलं क्या बात. जगणं 4 जणांच्या आयुष्याला देऊ लागेल दिशा. जबरदस्त. जोपर्यंत हे तरुण डोक्यात घेणार नाहीत ना सर, तोपर्यंत हे प्रोपोगंडा सेट करणारे थांबणार नाहीत. कसं थांबणार म्हणजे आता मी बघा आता 15 दिवस झाले, मी 15 दिवस बरोबर आता 15 दिवस झाले मी अधिवेशन कव्हर करतोय. पहिल्या आठवड्यामध्ये अबू आसिम आझमी की औरंगजेबाची त्यांनी काय स्तुती केली म्हणून त्याच्यावरती टीका. दुसऱ्या आठवड्यात अबू आझमी, मग त्याच्यानंतरच्या 3 दिवसात दंगल नागपूरची, मग त्याच्यानंतर एकमेकांवरती शेरेबाजी, मग त्याच्यानंतर काल आपण बघितलं की एकमेकांवरती अत्यंत जहरी टीका, एक महिला आमदार आणि एक पुरुष आमदारांमध्ये, आणि त्यांची भाषा. आणि त्याच्यामध्ये काय झालं माहितीये का, त्याच्यामधल्या काळात काय झालं सांगतो की अपेक्षा आम्ही ठीक आहे ना, लोक आता प्रश्न पत्रकारांना पण विचारतात, विचारले पाहिजे पत्रकारांना पण प्रश्न, आणि माध्यमांना पण विचारले पाहिजे. पण कसं आहे, याच्यामध्ये काय काय राहिलं हे मला लोकांना पण सांगायला पाहिजे. लोकांना काय आहे की लोकांना ह्यांनी काय लपवलं याच्या मागे. 9,32,000 कोटीचं कर्ज, ठीक आहे. त्याच्यानंतर आपली बेरोजगारी, बरोबर, 45 वर्षातली मोठी बेरोजगारी आता, आपल्याकडची महागाई, आपल्याकडच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळतात. त्याच्यानंतर शेतीमध्ये सोयाबीन, कापूस, तूर या तिन्ही पिकाला सरकार आता हमीभाव सुद्धा देऊ शकत नाहीये. म्हणजे जी तूर 12,500 रुपये क्विंटलनी विकायची त्याचा 7,700 सरकार खरेदी करते, ती सुद्धा पूर्ण खरेदी करू शकत नाही. बाजारामध्ये 7,000 सुद्धा खरेदी होत नाही. सोयाबीन सरकारनं दिलेला हमीभाव 4800 रुपये, जो 6,000 भाव 2014 साली होता, तो आता 4800 रुपये आणि आता 3800 रुपये 4200 रुपयाला विकले जाते. कापूस सेम, दूध सेम, कांदा निर्यात बंदी काढली आणि निर्यात शुल्क टाकलं त्याच्यावर, त्यामुळे कांदा जाईना, त्याच्यामुळे त्याचे भाव वाढले. लाडकी बहिणींमुळे तुम्हाला पैसे मिळाले, पण त्याच्यामुळे राज्याची तिजोरीचा खडखडाट झालेला आहे, त्याची चर्चा नाही. 84,000 कोटी रुपये थकलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर्सचे, त्याची चर्चा नाही. भ्रष्टाचाराची चर्चा नाही. लॉ अँड ऑर्डर संतोष देशमुखची चर्चा नाही. सोमनाथ सूर्यवंशी मारला गेला पोलीस कस्टडीमध्ये, त्याची चर्चा नाही. कशाचीच चर्चा नाही. आता तुम्ही शेतीचा प्रश्न काढलात म्हणून मला हे सांगावं लागलं की ज्या शेतकऱ्यांची पोरं ह्या अशा सगळ्या ग्रामीण भागामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये असतात, दादाभाईंच्या खाली त्यांचे जे पोस्टकार्ड साईज फोटो असतात छोटे मोठे, त्याच्यापेक्षा त्यांचा फोटो मोठा कधीच होत नाही. पण दादा आणि भाईंचा फोटो एवढा असतो, तो एवढा करता कधी 40 फुटाचं होर्डिंग होतं कळत नाही. युवा नेता त्यांचा प्रमुख नेता होतो. आता मग कसं आता शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची सर. बिंदास तुम्ही जे सांगितलं ना सर, हे कसं लपवलं जातं, आम्हाला कसं हे करताय तुम्ही. फार म्हणजे मी खूप आभार मानतो आज मुंबई तकचे की या सगळ्या कव्हर लावून किती मोठ्या गोष्टी माणसाच्या मनातल्या लपवलेल्या आहेत, ज्या रोजच्या आयुष्यातल्या आहे आमच्या. म्हणजे सोयाबीनला भाव भेटला तर शेतकऱ्याचा पोरग शिकणार आहे ना, त्याच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजची फी भरायची आहे.
एक मेंढपाळाची मी कथा ऐकली होती की सगळ्या मेंढ्यांनी एकी केली मेंढपाळाकडे आणि सांगितलं आम्हाला आता लांडग्यापासून संरक्षण पाहिजे, आम्हाला चांगलं राहायला छत पाहिजे आणि आम्हाला चांगलं खायला पाहिजे. मेंढपाळाला टेन्शन आलं कारण एक मेंढी आहे म्हटल्यावर सगळ्या मेंढ्या एकत्र झाल्या आणि सगळे सेम मागणी करू लागल्या. मेंढपाळानं आयडिया केली, सगळ्या मेंढ्यांचे केस काढून टाकले. आता हिवाळा चालू होता, सगळ्या मेंढ्यांना थंडी वाजायला लागली. आपले प्रश्न बाजूला सोडून मेंढ्या म्हणायला लागला पहिले थंडी वाजते त्याच्यावर उपाय कर, मग खायचं बघू, मग राहायचं बघू, मग लांडग्यापासून संरक्षण बघू. मग या मेंढपाळानं त्यातल्या 50% लोकर विकून 50% यांना सगळ्यांना स्वेटर घालायला दिले. यांच्या थंडीचा प्रश्न सुटला, खायचा प्यायचा राहायचा सगळे प्रश्न बाजूला गेले. 50% हा मेंढपाळ फायद्यात आहे. हे सेम चाललंय, हे मेंढपाळ सगळे एकत्र फायद्यात आहेत. पण त्या मेंढ्या, आमची जी माणसं आहेत ना, मेंढ्यांसारखी अवस्था करून ठेवले. आमच्या मूळ प्रश्नापासून अलगद बाजूला घेऊन जायचं, खूप बाजूला घेऊन जायचं, इतकं की आम्हाला तो आमच्या जीवनावश्यक प्रश्न वाटावा. म्हणजे आज जर ही घटना घडली, याला अटक झाली तर तो आम्ही म्हणजे आमच्या ताटात भाकरी येणार आहे. अरे पण भाकरी तुमच्या ताटामध्ये तुमच्या कापसाला भाव भेटल्यावर येणार आहे, तुमच्या गावात MIDC आल्यावर येणार आहे, तुमच्या सोयाबीनला भाव भेटल्यावर येणार आहे. म्हणजे 2013-14 सालचा 6,000 भाव, आजही 6,000. अहो हे शर्ट हे जॅकेट आम्ही आमच्या गाड्या घेतो, त्याच्या किमती 10 वर्षात किती पटीनं वाढल्या. शर्टची जॅकेटची किंमत वाढते आणि कापसाची वाढत नाही. हे साधं सूत्र आहे ना. शेतकऱ्याची पण शेती नावाची कंपनी आहे. त्याला मी तर म्हणतो सर, हे कृषी मंत्री आहे ना, 4 केले पाहिजेत. एक हमी भावावर करा, एक निर्यातीवर करा, एक मालावर करा. पीक पाणी करायला अँड्रॉइड मोबाईल लागतो. साधा शेतकऱ्याकडे मोबाईल असेल तर पीक विमा पण होत नाही आणि 1 रुपया भिकारी घेत नाही. आम्ही 1 रुपयात विमा देतो असं आपला कृषी मंत्री सांगतो. आणि त्याच्यावरती जर आपण कोर्ट कचेरी केली, त्याला परत निवडणूक लागेल, तो पैसा खर्च होऊ नये म्हणून सरकार त्याच्यावर ऍक्शन घ्यायची थांबतं. आणि हा मुद्दा कोणीच बोलत नाही, कारण आम्हाला सगळ्यांना गुंतवलं गेलंय, आरामशीर गुंतवलं गेलंय सर. इतकं गोंडस नावाखाली गुंतवलं गेलंय की आम्हाला आठवण सुद्धा येत नाही. आमच्याच बाप आहे ना, शेतकरी कोण आहे, आमचाच बाप आहे ना, कोणी परकीय नाहीये. मला हीच गंमत वाटते ना, ही जी मुलं असतात ना या नेत्यांमागे फिरणारी, त्यातली 80% मुलं ग्रामीण भागामध्ये शेतीत, त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असतो, त्यांचे आई वडील शेती करत असतात. हे पोरं जात नाहीत शेतीमध्ये. ठीक आहे, हे कुठेतरी इतिहासामध्ये औरंगजेबाची कबर खणल्यामुळे काय होईल, किंवा आता म्हणजे सुनीता विल्यम्स, म्हणजे काय दोन किती कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी होत्या. ज्या दिवशी आपण कबर खणायची गोष्ट करतोय त्या दिवशी अमेरिकेनं एक काय स्पेसमध्ये एक यान पाठवून अवकाशात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांना परत आणलं. म्हणजे ते अवकाशात चालले आणि आपण कबरीत चाललो. आता हे कसं सुटणार कोड आहे का? ह्याच्यावर काही उत्तर तुमच्याकडे कवी म्हणून, किंवा तुम्ही याच्याबद्दल काही लिहिलंय का? सर याच्यावरती मी लिहिलंय, पण आता काय की आपण समाजामध्ये लोकांना कुठपर्यंत पाणी दाखवणार ना, पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं, त्यांनी पिलं पाहिजे. ते एकच प्रश्न विचारायचा सर, जो तुम्हाला सांगेल ना कबरी खोदायची आहे, अमुक तोडायचंय, तमुक पाडायचंय, त्याला एकच विनवणी करायची, तू हातात तुझा कुदळ घे, फावडं घे, तुझ्या पाठीमागं आम्ही यायला तयार आहे, तुझं लेकरू सोबत घे. फोडायला तोडायला आता जाण्याची काहीही गरज नाही. आणि लिहिणाऱ्या लोकांनाही मला थोडं याच्यामध्ये आव्हान करायचं की एक समाज तुमच्याकडे चांगल्या मनानं पाहतोय, तुमच्या लेखण्या तुम्ही फितूर नका होऊ देऊ. या काळामध्ये तुमच्या लेखनांना धार आली पाहिजे, कारण समाज मनाचा आरसा हा फक्त साहित्यिक आणि कवीच आहे, पत्रकार आहे. मग यांनी तो आरसा दाखवला पाहिजे ना. नाही साहेब तुम्ही खूप चांगले, साहेब तो निर्णय चांगला घेतला, पण साहेबांनी हा निर्णय चांगला नाही घेतला हे सांगा ना त्याला. तेवढी धमक कार्यकर्ता म्हणून पण आपल्या अंगी बाळगली पाहिजे. आणि हेच सांगणारी सर एक कविता आहे, लेखणी फितूर होऊ देऊ नका म्हणून. ती कविता जर तुमची परमिशन असेल तर निश्चित आपल्याकडे काय हे नाहीये. लोकांना आपल्याला हेच सांगायचंय की आपल्याला फक्त लोकांना तुम्ही जसं म्हणलं आरसा दाखवायचा आहे, तर डॉक्टर आपलं काम आहे आरसा दाखवायचा. आणि त्या आरशामध्ये आम्ही पण बघतोय, असं नाहीये की आम्ही फार शहाणे आहोत पत्रकार म्हणून किंवा माध्यम म्हणून. आम्ही पण ते बघतोय, आम्ही ऑब्झर्व्हर आहोत, आम्ही निरीक्षक आहोत, आम्ही या सगळ्या गोष्टी बघतो आणि त्या तुमच्या समोर मांडतो. काय घ्यायचं काय निवडायचं तुमच्या समोर आम्ही गहू ठेवलेत, शेंगदाणे ठेवलेत, माती आहे, काय पांढरी माती आहे, लाल माती आहे, काळी माती आहे, आणि त्याच्यासोबत धान्य पण ठेवलंय, त्याच्यासोबत काय खायला हे पण ठेवलंय. पक्षी बरोबर जे निवडतात बरोबर, तर मला असं वाटतं निवड त्यांची, तुमची निवड आहे. बघूया लेखनी. लेखनी सध्या फार खतरनाक आहे लेखनी हा विषय. त्याचं कारण असं आहे की लेखनी आणि मोबाईल आता सगळ्यांकडे, म्हणजे ट्विटर फेसबुकवर ते बोटं टाईप करणं, म्हणजे एक निम्मा वेळ लोक रीळ बघत असतात आणि ज्यावेळेला रीळ बघत नसतात त्यावेळेला ह्या 2 बोटांचा उपयोग करून लिहित असतात. तर ती लेखनीच एका प्रकारची आहे. आणि ती लेखनी कशासाठी वापरतोय ते जर नाही कळालं तर मग आपण काय लिहितोय आणि त्याचा काय परिणाम होतोय याचं भान राहत नाही. म्हणजे भडकाऊ ट्विट करणं, भडकाऊ पोस्ट करणं, भडकाऊ इमेजेस टाकणं, याच्यामुळे सुद्धा वातावरण पेटतं.
आणि हे काही कुठल्या तरी आता हा इंटरव्ह्यू बघणारे लगेच तातडीनं लगेच त्यांना त्यांच्या अंगात म्हणजे रक्त सळसळ, तुम्ही सगळे एकाच समाजाला, हे एकासाठी नाही, या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, काय दलित, बौद्ध, अजून कोण असेल, झोरास्ट्रियन, पारसी, काय माणसं, जो कोणी हाडामासाचा माणूस आहे त्या प्रत्येकासाठी आहे. हा, लेखणी फितूर होता कामा नये की सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा, झुकेल मान होईल मेंदू गुलाम, मग हांजी हांजी ठोका सलाम. मग त्यांनी सांगावं तेच तुम्हाला लिहावं लागेल, लिहून देतील तेवढंच बोलावं लागेल, झापड लावून त्यांच्या मागे मागे चालावं लागेल. वा, बघ हे सगळं टाळता आलं तर, बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर, आहा. फक्त विचारांशी तू फारकत घेऊ नको आणि लेखणी आपली कधीच फितूर होऊ वा. देऊ नको. हे सगळं केल्यावर काय होईल? येऊन येऊन तुझ्याकडे येईलही एखादी तिरस्कार, येऊन येऊन तुझ्याकडे नजरेत येईल तिरस्कार, मिळून मिळून मिळेलही रे छोटा मोठा पुरस्कार. अशामुळे पण तुझ्यातली नैतिकता सरत जाईल, पण अशामुळे तुझ्यातली नैतिकता सरत जाईल, तुझ्यातला माणूस आतल्या आत मरत जाईल. वा. थू थू करतील लोक तीच तुला जुनी वाचणारी, थू थू करतील लोक तीच तुला जुनी वाचणारी, तू बाहुली होऊन ताल धरशील दोरीवरती वा नाचणारी. वा. खरं बोलणंच विसरून जाशील, खरं बोलणंच विसरून जाशील, सवय होईल खोट्याची, तू असणार आपल्या धुंदीत, तुला जाणीव नसेल वा. तोट्याची. पण बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर, विचारांशी तू फारकत घेऊ नको आणि लेखणी आपली कधीच फितूर वा वा, होऊन देऊ नको. क्या बात आहे. पण एक दिवस तुला चुकचुकल्यासारखं होईल. लेखण्या जरी फितूर झाल्या ना तरी आतला माणूस जेव्हा बोलायला लागेल ना तर एक दिवस तुला चुकचुकल्यासारखं होईल. तुझं मार्ग चुकल्याचं तुझ्या ध्यानात येईल. डोळ्यासमोर येतील बघ शिवशाहू फुले आंबेडकर, भगतसिंगही आठवेल तुला थोडा ताण दिल्यावर. आठवणार सगळं सगळं, कशासाठी कशासाठी लिहायचं, कोणासाठी बोलायचं, कोणाच्या दरच्या घोषणा आणि कुणाच्या पाठीमागे चालायचं. मग अन्याय दिसला की तू आपोआप जाशील झटायला. पूर्वी सारखंच तुझं पुन्हा रक्त लागेल पेटायला. खऱ्यासाठी लिहायला पुन्हा हात करतील सळसळ. लेखनामध्ये उतरेल पुन्हा तीच जुनी तळमळ. मग आमिषे लाथाडून तुझा मेंदू गुलामीला देईल दगा. मग आमिषे लाथाडून तुझा मेंदू गुलामीला देईल दगा. तुझ्यातला लेखक, पत्रकार, कवी आणि माणूसही होईल जागा. तुझ्या लेखणीला धार येईल, अन्यायावर वार होईल, समाजाला भान येईल. तेव्हा बघ आपोआप तुझ्या लेखणीचा सन्मान होईल. बघ तेव्हा आपोआप तुझ्या लेखणी. निश्चित आता कार्यक्रम संपवतोय आपण, पण मला फक्त शेवटचं निवेदन, एक शेवटचं जर काय ऐकवायचं असेल तर तुम्ही ऐकवा, म्हणजे त्याच्यानंतर मग आपण इंटरव्ह्यू थांबवू. शेतकऱ्याची एक कविता ऐकवायची आहे. ती राहिली ऍक्च्युली, मी त्यासाठी तो विचारलं होतं की शेतकऱ्यांची जी अवस्था आहे आता ती सगळ्यात मला असं वाटतंय की तिला वाटतं मी सत्तेच्या शेवट मग कसा करतो, कारण ती कविता सर एकतर सहानुभूतीसाठी नाहीये. ती कविता मुळात शेतकरी किती हवालदिले म्हणून सांगण्यासाठी नाहीये. ती कविता शेतकऱ्यावर किती बाबा संकट येतात हे सांगण्यासाठी नाहीये. ती परिस्थिती यासाठी आहे की इतक्या हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचं पोरग लढतंय गण्या नावाचं, ते सांगणारी कविता आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून माझं एकच आव्हान आहे की 10-15 रुपयाची जुडी मेथीची जर एखादी म्हातारी विकत असेल ना शेतीची, तर 13 रुपयाला द्या आजी, 12 देऊ म्हणून घासाघीस करू नका. कदाचित त्या 3 रुपयात तिचा एखादी नातवाचा पेन येईल, नातवाचं दप्तर येणार असेल, शाळेची फी भरणार असेल. तुम्ही मॉलमध्ये सहज 100 रुपयाचा गड्डू कोबीचा घेतात आणि इकडे 10चा गड्डू 8ला मागतात. तरी ही या कवितेमागची एकदम निर्मळ भावना आहे सर. या कवितेला टाळ्या, शिट्ट्या, वावा, सलाम कोणीच करू नये. ही कविता जगावी. कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैफास घेतला तवापासनं लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तवापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं 5दा उठतो. बाप जित्ता आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निघतो आणि जरसा खात बाजूले झाला ना गण्या सेकंदात घामानं दिसतो. धास्ती खाल्ली हो त्याच्या मनानं. कालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप दिसला ना की गण्याच्या काळजात धस्स होतं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहतं.
औंधाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. औंधाच्या दिवाळीले गण्यानं फटाके बी मागितले नाही. मागीन तरी कसे? खांद्या लोंगेल बहिणीच्या लग्नाच्या काळजीनं जय जय जैनारी माय आणि कडाक्याच्या थंडीत उघडा भप भरणं करणारा बाप रोज उघड्या डोळ्यानं पाहत होतो. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर, तुम्हाला ठिगळं माहित असतील सर, फाटल्यावर आपण कापड लावतो त्याला ठिगळं म्हणतात. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भूकं पडलीत तरी अजूक नवी चड्डी मागितली नाही गण्यानं. फाटक्या चड्डी संग तसंच शाळेत जातं. मायनं देईल चतकोर कोंड्याची भाकर हसत हसत खातं. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईल हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवाणी पायात काच घुसलंय बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण रसिक हो, श्रोते हो, माझ्या कवितेचं पान इथंच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या, महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात. पण प्रॉब्लेम हाच साला की गण्या आमचा एक नाही. पण प्रॉब्लेम हाच आहे साला की गण्या आमचा एक नाही. नाही तर बारोमास अशी जिंदगी जगणं भाऊ जोक नाही. तरी इतकं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. इतकं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. गैफास घेऊन मरत नाही. की म्याच नशिबात काय म्हणून गण्या रडत नसतो. की म्याच नशिबात का आलं म्हणून गण्या रडत नसतो, कुडत नसतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. जबरदस्त आहे, म्हणजे शब्द नाहीये त्याच्यानंतर. सोपं नाहीये. ज्यांनी ज्यांनी ग्रामीण आयुष्य बघितलंय, ज्यांनी ज्यांनी एक एक पै जमून आयुष्याचा प्रवास केलाय, ज्यांनी ज्यांनी इथपर्यंत येऊन पोहोचले, त्या सगळ्यांचं काळीज तुटतं जेव्हा ते आपल्या आजूबाजूची मुलं कुठल्या तरी अशा प्रसंगात अडकलेली बघतात किंवा अशा प्रसंगात अडकलेली दिसतात की जिथं जात धर्मामुळे वाटली जातात. आणि म्हणून प्रयत्न होता डॉक्टर स्वप्नील यांच्याकडून समजून घेण्याचा, दंगल समजून घेण्याचा प्रयत्न होता, त्यांची भावना, त्यांची कविता समजून घेण्याचा प्रयत्न होता. डॉक्टर स्वप्नील जे कवितेतून सांगतायत तेच बरेच लोक तुम्हाला रोज बोलतायत. पण मला असं वाटलं की सगळ्यात चांगला फॉर्म जो आहे तो तुमच्याकडे आहे. आणि आज मला असं वाटतं की ही जी काही 30-40 मिनिटं आहेत, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीही करता आलं नसेल तरी चालेल, काहीही करता आलं नाही तरी चालेल, काही जग जिंकता आलं नाही तरी हरकत नाही, आकाशाला गवसणी घालता आली नाही तरी हरकत नाही. फक्त जातीपातीत आणि धर्माधर्मात वाटून दुसऱ्याच्या डोकं फोडण्यासाठी दगड हातात घेऊ नका, कुठला पाईप हातात घेऊ नका, कुठली लाठीकाठी हातात घेऊ नका. ते यश तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश असेल तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या आप्तांसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी, की तुम्ही अशा कुठल्याही प्रसंगात सामील नाही आहात की ज्याचा शेवट हा विद्वेषानं होतो. डॉक्टर खूप खूप धन्यवाद. तुम्ही ज्या पद्धतीनं दंगल समजून सांगितली, मला खात्री आहे, आशा नाही, मला खात्री आहे की ज्या ज्या घरात हे ऐकलं जाईल त्यातल्या घरातले आई, वडील, आजोबा, आजी आणि त्या घरातला मुलगा परत कुणाच्या मागे आंधळेपणानं जाणार नाही. त्यामुळं तुमचं जे माध्यम आहे, तुम्हाला जे गवसलं आहे ते असंच लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि निश्चितपणे त्याचा अगदी सकारात्मक परिणाम होणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. तुम्हाला डॉक्टर स्वप्नील यांच्या कविता तर ऐकायला मिळतीलच आहेत, पण तुमची काही मतं असतील, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डॉक्टर पुन्हा एकदा मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू. मुंबई तकचे खूप खूप आभार. महत्वाचा संवेदनशील विषय तुम्ही हा पोहोचवलेला आहे आणि अशाच समाज जोडण्याचं कायम या माध्यमांकडनं तुमचं काम होत राहो. तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप सदिच्छा. थँक्यू.